नमस्कार, मी आहे दीपाली आणि कुक विथ दीपाली चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे खूपच साधी सोपी, झटपट होणारी, खुसखुशीत खमंग अशी कोथिंबीर वडी। चला तर मग रेसिपी बनवायला सुरुवात करूया। सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यात हे 1 छोटा चमचा जिरं, 2 ते 3 बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या, 4 ते 5 बारीक कापलेल्या लसणाच्या पाकळ्या, आल्याचे 7 ते 8 छोटे छोटे तुकडे टाकून छान बारीक करूया। जिरं, लसूण, हिरव्या मिरच्या आणि आलं एकत्र व्यवस्थित बारीक करून झालेले आहे। आता यानंतर एका भांड्यामध्ये एक मोठा बाउल भरून निवडून स्वच्छ धुवून बारीक कापलेली कोथिंबीर घेऊया। यामध्ये मिक्सरमध्ये बारीक केलेल्या हिरव्या मिरच्या, जिरं, लसूण, आलं ॲड करूया। वरून चवीसाठी मीठ टाकूया। आता यामध्ये ॲड करूया पाव छोटा चमचा हिंग, अर्धा छोटा चमचा हळद, 1 छोटा चमचा लाल तिखट आणि 1 छोटा चमचा धना पावडर, 1 चमचा तीळ टाकूया। व्यवस्थित मिक्स करूया। आलं, लसूण, हिरव्या मिरच्या आणि जिरं एकत्र बारीक करून टाकल्यामुळे कोथिंबीर वडी खूपच चविष्ट बनते आणि बाकी मसाले ॲड केल्यामुळे कोथिंबीर वडीला मस्त स्वाद येतो। हिंग, लाल तिखट, हळद, धना पावडर आणि बारीक केलेल्या हिरव्या मिरच्या, आलं, लसूण, जिरं कोथिंबीरमध्ये व्यवस्थित मिक्स झालेले आहे। आता यानंतर ॲड करूया 2 चमचे बाजरीचे पीठ। बाजरीच्या पिठामुळे कोथिंबीर वडीला छान खमंग येतो, त्यामुळे बाजरीचे पीठ नक्की टाका। खुसखुशीत आणि खमंग कोथिंबीर वडी बनवण्यासाठी ॲड करूया 1 वाटी बेसन पीठ आणि शेवटी ॲड करूया 1 चमचा तांदळाचे पीठ। व्यवस्थित मिक्स करूया। आता वरून थोडं थोडं पाणी टाकत मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मिश्रण जास्त पातळ न करता ते इतक्या प्रमाणात घट्ट असायला हवे। कुकरचा डबा घेतलेला आहे। डब्याला आधीच आतून तेल लावलेलं आहे। आता हे कोथिंबीर वडी बनवण्यासाठी लागणारे मिश्रण या डब्यात टाकूया। मिश्रण चमच्याने अशा प्रकारे पसरवायचे आहे। मस्त। गॅस चालू करून मध्यम आचेवर कुकर ठेवला आहे। तळाला थोडंसं पाणी टाकून त्यात स्टँड ठेवलेला आहे। आता हा कोथिंबीरीच्या मिश्रणाचा डबा या स्टँडवर ठेवून कुकरचं झाकण बंद करूया। कुकरच्या झाकणाची आतील रबर रिंग वरील शिट्टी नाही काढलेली। या पद्धतीने कोथिंबीर वडी खूपच झटपट बनते। आता मध्यम म्हणजे मीडियम फ्लेमवर कुकरची 1 शिट्टी होईपर्यंत वाट बघूया। कुकरची 1 शिट्टी झालेली आहे। गॅस बंद करूया। कुकर थंड होऊन देऊया। कुकर थंड झाल्यानंतर झाकण बाजूला करूया। कुकरमधील डबा बाहेर काढून मोठ्या प्लेटमध्ये ठेवूया। कोथिंबीर वडी आतून व्यवस्थित कुक झाली आहे का नाही यासाठी अशा पद्धतीने टूथपिकने चेक करूया। टूथपिक क्लिअर बाहेर आलेली आहे म्हणजे कोथिंबीर वडी छान व्यवस्थित कुक झालेली आहे। चाकूच्या मदतीने अशा पद्धतीने कडा मोकळ्या करूया। कडा मोकळ्या करून झाल्यानंतर कोथिंबीर वडीचा बेस अशा प्रकारे प्लेटमध्ये काढूया। डब्याला जास्त टॅप न करता अलगदरित्या हा कोथिंबीर वडीचा बेस प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे। आपल्याला कोथिंबीर वडीसाठी जसा पाहिजे अगदी तसा हा बेस तयार झालेला आहे, तो पण खूपच कमी वेळेत। आता चाकूने या बेसच्या वड्या तयार करूया। आपल्या आवडीप्रमाणे हव्या त्या साईज आणि शेपमध्ये या वड्या तुम्ही बनवू शकता। तुम्ही या पद्धतीने कोथिंबीर वड्या नक्की करून बघा। खात्रीने सांगते तुम्हाला देखील ही मेथड खूपच आवडेल। आता या कोथिंबीरीच्या वड्या तव्यावर गरम करायला ठेवल्या तरी चालेल। मी इथे कोथिंबीरीच्या वड्या तळून घेणार आहे। त्यासाठी गॅसच्या हाय फ्लेमवर तेल ठेवलेले आहे गरम होण्यासाठी। तेल तापताच एक एक करून वडी तेलात टाकूया। गॅसची फ्लेम हाय टू मिडियम अशीच ठेवावी। कोथिंबीर वडी खालीवर करत हलकीशी ब्राऊन होत नाही तोपर्यंत तळूया। कोथिंबीर वडी दोन्ही साईडने हलकीशी ब्राऊन होताच चमच्याने एक एक करून अशा पद्धतीने झाऱ्यात काढूया। कोथिंबीर वडी खूपच खुसखुशीत झालेली दिसत आहे। सेम मेथडने बाकी कोथिंबीर वड्या तळून घ्यायच्या आहे। चमच्याने सावकाशपणे खालीवर करत कोथिंबीर वडी दोन्ही साईडने हलकीशी ब्राऊन होत नाही तोपर्यंत तळून घेऊया। कोथिंबीर वड्या तळून झाल्यानंतर चमच्याने झाऱ्यात काढूया। गॅस बंद करूया। सर्व तळलेल्या कोथिंबीरीच्या वड्या टिश्यू पेपरवर काढूया। आहे का नाही मस्त रेसिपी? तुम्ही बघू शकता कोथिंबीरीच्या या वड्या बिलकुल तेलकट नाही झालेल्या। खूपच साध्या सोप्या आणि महत्त्वाचं म्हणजे कमी वेळेत या खुसखुशीत खमंग टेस्टी कोथिंबीर वड्या बनलेल्या आहेत।
आजची ही कोथिंबीर वडीची रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल, त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. न्यू व्ह्यूवर्स चॅनलवर नवीन असाल तर कुक विथ दीपाली चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असलेली घंटी दाबून सिलेक्ट ऑल करायला विसरू नका.